अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता पौर्णिमेचा उपवास कधी करायचा? 27 तारीख की 28 तारीख? पौर्णिमेचा कुलाचार कधी करायचा? याच्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सत्यनारायण पूजन प्रत्येक पौर्णिमेला आपण घरच्या घरी करायला पाहिजे. जसं प्रत्येक अमावस्याला आपण हिरण्यदान करतो. आपल्यात पितृदोष असेल, कोणी अपघाती वारला असेल, पितृदोष असेल, खूप जणांना पितृदोष असतो, तर त्यांनी प्रत्येक अमावस्याला हिरण्यदान जसं करतो तसं प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायला पाहिजे. मग सत्यनारायण पूजन करायला काही साहित्य लागतं का? काही वस्तू आणायची गरज आहे? काही आवश्यकता नाही. आपल्या घरी सगळे आपल्या घरी. सगळ्यात पहिले सत्यनारायण भगवानचा फोटो प्रत्येकाने घ्यावा. नाही तर काय होतं, पौर्णिमा आली आपण आणतो शेजारच्याकडून फोटो. तसं करू नका. आपला जसा मोबाईल स्वतःचा असतो, गाडी स्वतःची असती, घर स्वतःचं असतं, तसं सत्यनारायण भगवानचा फोटो आपल्या स्वतःचा पाहिजे. स्वतःच. छोटा आणा, मोठा आणा, प्रिंट आणा, काही आणा. 27 तारखेला पौर्णिमा सकाळी 9 वाजता लागते. 28 तारखेला पण 9 वाजता संपते. मग कधी करायचं? तर सत्यनारायण पूजन त्या दिवशी तुम्ही 27 तारखेला केलं तर काही हरकत नाहीये. 28 तारखेला जरी केलं तर काही हरकत नाही. आपले सणवार बघून करा. 28 तारखेला रक्षाबंधन आहे, भाऊ घरी येणार आहे, त्या दिवशी केलं तरी चालेल. 27 तारखेला केलं तरी चालेल, काही हरकत नाही. दोन्ही दिवस करू शकता. दोन्ही दिवस. पूजा मांडणी कशी करायची? चौरंग ठेवा, पाठ ठेवा. तुमचं घर स्वतःचा असो, किरायचा असो, काही असो, चौरंग ठेवा नाही तर पाठ ठेवा. 3 पानं माना किंवा 5 पानं माना, असं काहीच नाही. विड्याचे पानं 3 मांडा किंवा 5 मांडा, काही हरकत नाहीये. त्याच्यासोबत कलश मांडायचा. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, लक्षात ठेवा. पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं? बाळकृष्णाची मूर्ती, आपल्या कुलदेवतेची मूर्ती, कुलदेवतेचा टाक किंवा बाळकृष्णाची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, शंख असेल, घंटी असेल, हे सगळं साहित्य घ्यायचं. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेच्या टाकावर पण सेवा होऊन जाईल. सगळ्यात पहिले काय करायचं? पूजा मांडणी करताना सत्यनारायण भगवानचा फोटो ठेवा. खाली गहू ठेवायचे, त्याच्यावर तांब्या भरून ठेवा. तांब्याला स्वस्तिक काढायचं. ते केल्यानंतर तांब्यामध्ये एक कॉईन असेल, सुपारी असेल, ते टाका. ते केल्यानंतर डिश ठेवा, त्याच्यावरती तांदूळ ठेवा आणि त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती असेल ती. कलश मांडला तर हरकत आहे, नाही मांडला तरी चालेल. तर सगळ्यात पहिले काय करायचं? आपण गणपती बाप्पा डिश घ्या, पळी पंचामृत घ्यायचं. सगळ्यात पहिले आचमन करायचं. आचमन म्हणजे काय? आचमन म्हणजे 3 वेळा पाणी प्यायचं. भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं, 3 वेळा पाणी, सवळ घालायचं. माता भगिनीने साडी असेल, हातामध्ये काचेच्या बांगड्या असेल, हळद असेल, कुंकू असेल, डोक्यावर पदर असेल, गाऊनवर, साध्या ड्रेसवर अशी सेवा करायची नाही. ही आर्थिक उन्नतीसाठी सेवा करतोय आपण. पुरुषांनी सवळं असेल, धोतर असेल ते घालून करावं. हे करताना काय करा? आचमन करताना 3 वेळा पाणी प्यायचं. 3 वेळा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, आणि 1 वेळा पाणी खाली सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. का बरं पाणी प्यायचं 3 वेळा? 3 वेळा पाणी पिल्याने आपल्या शरीरामध्ये काही अशुद्ध मन स्थिर नसतं. पूजा करताना मन स्थिर पाहिजे आपलं. नाही तर नुसती पूजा करतोय आपण. काही जण पूजा करताना झोपी जातात. मन शुद्धसाठी डोळ्याला पाणी लावायचं, आचमन करायचं. आचमन केल्यानंतर सगळ्यात प्रथम संकल्प करायचा. संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षता फूल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र म्हणा. ते केल्यानंतर आपण म्हणायचं, तुमचं नाव म्हणायचं की सत्यनारायण भगवान, आम्ही जे व्रत आहे 12 पौर्णिमा जेवढं जमेल सत्यनारायण पूजन
आम्ही स्वतः करतोय किंवा ब्राह्मणद्वारा करतोय असं म्हणून तुमची मनोकामना ती म्हणायची की कर्जबाजारीपणा असेल, आर्थिक चणचण असेल, ह्या गोष्टी असेल, आर्थिक उन्नती असेल असं म्हणून पाणी खाली सोडून द्यायचं तुमचं मनोकामना म्हणून. मग नंतर काय करायचं, सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणावं तसा अभिषेक करायचा. नंतर बाळकृष्ण देवता, बाळकृष्णाला पण श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्राने अभिषेक करायचा दूध आणि पाण्याने. कुलदेवतेच्या टाकावर पण श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणायचं आणि शंख आणि घंटेची पूजा करायची. हे एवढं पूजा झाली आपली साधी सोपी. बाळकृष्णाचं स्थानापन्न करून टाकायचं बाळकृष्णांना. गणपती बाप्पा असेल, कुलदेवतेचा टाक असेल, कुलदेवतेची सुपारी असेल ती ठेवू शकता. त्याचं गंधाक्षता फुल करायचं, व्हायचं. नंतर हे झाल्यानंतर 5 अध्याय वाचायचे सत्यनारायण भगवानचे. तुम्ही कोणत्याही पुस्तकातून, कोणत्याही याच्यातून 5 अध्याय वाचून घ्या. ही साधी सोपी सेवा आहे, 10-15 मिनिटात सेवा होती. वाचन झालं, आपण त्या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य करा. तुम्ही 27 तारखेला करायचं असेल तर 27, ज्या दिवशी सत्यनारायण पूजन करायचं त्या दिवशी उपवास करायचा. 27 तारखेला जमलं 27 तारखेला करा, 28 तारखेला जमलं तर 28 तारखेला करा, काही हरकत नाही. तुमच्या इच्छेवर आहे. दोन्ही दिवस. आणि ज्यांना वाटतं ना दादा आम्हाला दोन्ही दिवस सत्यनारायण करायचं, तुम्ही 27 तारखेला पण करा, 28 तारखेला उपवास नाही केला, नुसती पूजन केलं तरी चालतं. ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी फक्त सत्यनारायण पूजन मांडा आणि पूजा करा. ज्यांना पूजा पण मांडणं शक्य नाही त्यांनी फक्त सत्यनारायणचे 5 अध्याय वाचा, पण पूजा मांडा. आपल्या घरामध्ये देवाचं कार्य झालं, घरामध्ये एक प्रकारचं मन शांत होतं. आणि सत्यनारायण भगवानच्या समोर 7 दिवे लावायचे. जसं तिरुपती बालाजी समोर आपण लावतो तसं सत्यनारायण भगवान समोर 7 दिवे लावायचे. तुम्ही पंथीमध्ये लावा, कशाचा लावा, 7 दिवे ह्या पौर्णिमेपासून सत्यनारायण भगवानच्या सत्यनारायण कथेपासून 7 दिवे लावायचे. एवढं केलं. आता तुम्ही प्रसाद काय दाखवायचा, शिऱ्याचा प्रसाद दाखवा. वरण भात भाजी पोळी हे करायचं. अशा पद्धतीने जी सत्यनारायण पूजन आहे ते दिवसभरात तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. प्रदोषकाळी करणं चांगलं आहे, पण सकाळ दुपार संध्याकाळ कधी करू शकता. 27 तारखेला जमलं 27, 28 जमलं 28. देव घराजवळच करायचं का, तसं नाही. तुम्ही बेडरूम सोडून कुठेही करू शकता, काही हरकत नाही. तुमचं घर छोटं असो, मोठं असो, किरायाचं घर असो, काही असो. ते केल्यानंतर सेवा कोणती करायची, त्यांच्यासमोर बसून व्यंकटेश स्तोत्र वाचायचं 11 वेळा, 21 वेळा. व्यंकटेश स्तोत्र झालं, श्री सुक्त वाचायचं आणि सत्यनारायण भगवान समोर थोडं बसायचं. त्यांना तुम्ही तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्र वाहू शकता. आणि अशा पद्धतीने छान साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करावी, मन प्रसन्न होतं. 7 दिवे ह्या येणाऱ्या पौर्णिमेपासून प्रत्येकाने 7 दिवे सत्यनारायण भगवान समोर खाली ठेवा का वरती ठेवा, तुम्हाला जसं जागा भेटेल त्याप्रमाणे ठेवायचं. मनापासून सेवा करायची, त्याचं खूप महत्व आहे. आणि जे कोणी करत नसेल सत्यनारायण सेवा, जे एका सेवेकरीचा अनुभव सांगतो. त्यांच्या घरामध्ये गहू नव्हते, गहू तांदूळ नव्हते, खायला अन्न धान्य नव्हते. सत्य घटना आहे. ते म्हणे की त्यांनी फोन केला की दादा आमच्या घरामध्ये गहू नाही, तांदूळ नाही, खायला काहीच नाही, काय करू, आर्थिक सगळ्या बाजूने आमची चणचण झाली, काही समजत नाही, काही नाही, कर्जबाजारीपणा खूप. त्यांनी जे कर्ज, एवढं कर्ज की खूप, शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले, सगळं काहीच नाही. आता घर विकायची वेळ आली, काय करू म्हणता. आता माझ्या लक्षात आलं, मी म्हटलं तुम्ही सत्यनारायण कथा आहे ती चालू करा प्रत्येक पौर्णिमेला. ते मी ब्राह्मण बोलू शकत नाही, पण माझं जर सगळं व्यवस्थित झालं तर मी ब्राह्मणाच्या हातून करणार आहे. म्हटलं ठीक आहे. मग आता सध्या काय स्थिती आहे, आता पौर्णिमा आहे. म्हटलं मग तुम्ही कधी करणार सत्यनारायण. ते म्हणे कशी करायची मला तशी सांगा. मी म्हटलं तुम्हाला गहू लागेल, तांदूळ लागेल, पाणी लागेल, पानं लागतील. तेव्हा माझ्याकडे गहू तांदूळ नाहीये. म्हटलं थोडेफार तर असेल. नाही म्हणे दादा, शेजारीकडून आणा म्हटलं. मग त्या शेजारीकडून त्यांनी गहू आणले, तांदूळ आणले, थोडे गहू तांदूळ. फोटो त्यांच्या घरामध्ये होता, फोटो ठेवला, पूजा मांडणी केली. अशी साधी सोपी पूजा मांडणी केली. कुलदेवतेचा टाक ठेवला, व्यंकटेश स्तोत्र वाचलं. ते म्हणे मला खायला पण नाही म्हणे.
पाम किती बिकट परिस्थिती, खायला आम्ही बाहेरून ते डबे आणायचे कोणाचे, ते डबे आणल्यानंतर तो नैवेद्य दाखवला सत्यनारायण भगवानला, आणि नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांनी त्यांचा उपवास सोडला. त्यांना मी एकच गोष्ट सांगितली की तुम्ही आता जरी तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल, सगळ्यांची समजा आर्थिक परिस्थिती तुमची खराब असेल, व्यंकटेश स्तोत्र हे असं स्तोत्र आहे किंवा विष्णू सहस्त्रनाम हे असं स्तोत्र आहे, जो व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र सकाळ संध्याकाळ दुपार कधीही तो व्यक्ती जो वाचतो त्याची आर्थिक उन्नती ती हळूहळू होत असते. तसा अनुभव घ्या. फक्त चांगल्या कामाला करायला पाहिजे, वाईट नाही. चांगल्या कामाला करायला पाहिजे, वाईट कामाला नाही करायचं. आणि चांगलं जर केलं ना तुम्ही तर बालाजी महाराज सगळं देत असतात, पण आपलं मन चांगलं पाहिजे. मग त्यात त्यांनी मनापासून केलं. त्यांना पहिल्या वेळेस मी सांगितलं, त्यांनी पुढच्या महिन्यात त्यांनी सत्यनारायण स्वतःहून केला. पुढचा महिना, तिसरा महिना, 6 महिने, वर्ष झाल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारली. म्हणजे ते सुसाईड करायच्या विचारामध्ये होते, त्यातून बाहेर पडले, आर्थिक स्थिती सुधारली. मी त्यांना डबल सांगितलं की शेअर मार्केट किंवा अशा गोष्टीच्या नादी लागू नका, कष्ट करा, कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवायचे नाही. काय होतं, खूप पैसे आले की माणूस कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवतो, इथं फसवलं जातं. त्याच्यामुळे त्यांनी सगळं बंद केलं. नंतर म्हणे गुरुजी तुमच्या हातून मला सत्यनारायण पूजन करायचं. मग त्यांच्या घरी गेलो आणि सत्यनारायण पूजन केलं. त्यातही सत्यनारायण पूजन करत असताना मला बोलवलं होतं, मी सत्यनारायण पूजन करत होते, त्याही रडत होत्या. मी म्हटलं ना की सत्यनारायण पूजनला गहू आणा, तर त्या म्हणे की गुरुजी अक्षरशः शेजारीकडून मी वाटीभर गहू आणले होते म्हणे, आणि आज 5-5 किंवा 6-6 किलो मी याच्यासमोर ठेवणार आहे. म्हटलं ठेवा, आपल्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं ठेवा, असं असतं. सत्यनारायण भगवानला म्हणजे ज्या स्त्रीला गहू नव्हते आपल्या घरामध्ये, ती वाटीभर गहू आणून सत्यनारायण केला, आणि वर्षभरानंतर म्हणजे 12 सत्यनारायण पूजन झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या. याच्यामध्ये बदल नाहीये, चमत्कार नाहीये, अंधश्रद्धा नाहीये. याच्यामध्ये आहे कष्ट, प्रामाणिकपणा, मन स्थिर असणं. पैसा जरी जास्त आला तर अति उतळपणा करायचं नाही. मग हे घ्या ते घ्या ते घ्या, कर्जबाजारीपणा करा, संपलं. आणि कधीही कोणाला पैसे द्यायचे नाही, म्हणजे उसने पैसे असे पैसे. कारण की लोक घेताना घेता आणि तुम्हाला ते पैसे वापस देतच नाही मग कधी. अशा गोष्टी आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सत्यनारायण पूजन तुम्हाला सकाळी जमला सकाळी करा. जे जॉबला जाता, इकडे जाता, त्यांनी सकाळी जमला सकाळी, दुपारी जमलं दुपारी, संध्याकाळी जमलं संध्याकाळी. तुम्ही 27 तारखेला करा, 28 तारखेला करा, दोन्ही दिवस कधीही करू शकता. कोणतंही बंधन नाही, बंधन नाही, काहीच बंधन नाही. कधी करा तुम्ही, पण करा. जे करत नसेल त्यांनी चालू करा, हा अनुभव लक्षात घ्या. आणि सत्यनारायण भगवान काय मागतो आपल्याकडं? काहीच नाही, आपल्या घरचंच ते. घरची सगळी पूजा साहित्य असेल, घरचं जे साहित्य आहे ते समोर ठेवायचं, आणि त्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं, गंधाक्षता फुल व्हायचं. गहू आहे ते गावामध्ये टाकून द्यायचे, तांदूळ असेल तांदूळमध्ये टाकून द्यायचे. बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून देव घरात ठेवायचं. कुलदेवच्या टाकाला अभिषेक करून देव घरात ठेवायचं. परत त्या दिवशी उंबर आहे, उंबराला पूर्ण हळदी लेपन करायचं. घरामध्ये गोमित्र शिंपडा जास्त करून, आणि पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी काढून टाकायची. 7 दिवे त्यांच्या समोर लावायचे. ते रात्री पण पेटवायचे, सकाळी पण पेटवले तरी चालतात. आणि अशा पद्धतीने साधी आणि सोपी जर सत्यनारायण पूजन जर आपण केलं तर सत्यनारायण भगवान तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये अन्नाची कमी प्राप्त होऊ देत नाही. अन्न कमी होत नाही आपल्या घरामध्ये, लक्षात ठेवा. झालेली सेवा मी बालाजी महाराज आणि सत्यनारायण भगवान यांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.